हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आणि आपल्या सेकंड व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि माझं चिकनचा सगळा बेत कंप्लीट झाल्यानंतर भाकरी फक्त राहिलेल्या होत्या, तर भाकरीसाठी मदत करण्यासाठी आलेली होती ज्योती. बाकीच्यांना सांगितलं की तुम्ही नाही आलात तरी चालेल, फक्त ज्योती म्हटलं तू एकटीच ये, कारण पोरांचा गोंधळ असतो खूप, म्हणून नको म्हटलं. आणि भाकरी लास्टच भाकरी होती तोपर्यंत वर्षाचं आगमन झालेलं आहे आणि 12 वाजून गेलेले होते. तर आपलं बाकी सगळं रेडी झालेलं होतं. लास्टचीच भाकरी मी भाजत होते. माझ्या भाकरी वगैरे झालेल्या होत्या, किचनपासून घेत होते तोपर्यंत इकडं म्हटलं गॅलरीत बसून तुम्ही कोशिंबीरची तयारी करा, म्हणून मग वर्षा पोरांना घेऊन इकडं बसलेली होती. पोरं पण खूप त्रास देत होती. कोशिंबीर वगैरे सगळं झालं, तयारी करून घेतली. तर म्हटलं आता तुम्ही जेवायला पोरांना घ्या घालून, म्हटलं परत आपल्याला जेवायला देणार नाहीत. या तिघांना जेवायला बसवलेलंच होतं. तोपर्यंत आपला रेवान पण आलेला आहे, रेवांचं पण आणि नम्रताचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर तिच्या मिस्टरांचंही आगमन झालेलं आहे. आणि यांचं जेवणी होतच होतं. तोपर्यंत म्हटलं मी आपली कोशिंबीर करून घेते, पोरांना काय कोशिंबीर लागत नाही, त्यामुळे म्हटलं आपलं मी करून घेते. तोपर्यंत या पोरांना तुम्ही भरवून घ्या. आणि यांच्या चाललेल्या होत्या गप्पा, त्यांना पण भूक लागलेली, ती वाटच बघत होते या पोरांचं कधी होतंय आणि आपण जेवायला कधी बसतोय. अशा तऱ्हेने मग आम्ही सगळेजण एकत्रित जेवायला बसलो. मस्त खूप छान मस्त झालेलं होतं जेवण, एकच नंबर. माझ्याच जेवणाची मी काय स्तुती करणार, तरी पण सगळ्यांना खूप आवडलं आणि खूप आमच्या जेवणाचा आजचा बेत झाला. मस्त बाहेर जेवायला जाण्यापेक्षा 2 किलो मस्त घरी आणा आणि फस्त करा, असं आमची पार्टी असते नेहमी. आणि सगळं मी बाहेरचं आवरत होते, तोपर्यंत या दोघी भांडी वगैरे इकडं आवरत होत्या. कोण घासत होतं, कोण काय करत होतं, असं आम्ही सगळे एकत्रित मिळून नेहमी करत असतो. त्यामुळे कंटाळा आम्हाला कधीच येत नाही. एकत्रित पार्टी असली की आम्ही सगळे एकमेकींना मदत करून आम्ही फुल एन्जॉय करत असतो. आणि आम्ही इकडं कामाला असलो तिघी की नम्रताचं काम असतं आमच्या पोरांना सांभाळायचं. पोरांना ती बरोबर सांभाळत असते. मस्त काय ना काहीतरी खेळ घेते, काय ना काय. इतकी मस्ती करत होती ना, खूप मस्ती करत होती ही पोरं, म्हणून नम्रताला म्हटलं तू बाई आपल्या पोरांच्या मागं जा, आम्ही कामं करून घेतो. आणि अशा तऱ्हेने आमचं सगळं काम बिम झालं आणि यांच्यासोबतच आम्ही पण आपलं गप्पा मारायला आलो. पोरं खूपच त्रास देत होते, म्हणून शेवटी त्यांच्या हातामध्ये आम्हाला मोबाईल द्यावा लागला. इतका त्रास दिला त्यांनी, बिलकुल शांतता नाही, नुसती भांडणं भांडणं भांडणं. मग त्याचबरोबर परत आमचं प्लॅनिंग चाललेलं होतं की इकडं मॅच बघत त्यांचं चाललेलं होतं, आपलं मॅचच्याच गप्पा. पण आमचंच चाललेलं होतं प्लॅनिंग दुसरंच, की यूट्यूबवर, गुगलवर, इंस्टावर सर्च करायचं, ही रील ती रील, कुठे जायचं, काय करायचं. आज दिवसभराचा आमचा प्लॅन होता की बाहेरच घालवायचा दिवस आणि काय ना काहीतरी आमचं ठरलं. त्याच्यानंतर म्हटलं आता चला 4 वाजलेले आहेत, तर सगळ्यांसाठी चहा ठेवला मी मस्त असा. रेवांसाठी ठेवलेला होता ब्लॅक टी आणि बाकीच्यांसाठी ठेवलेला होता व्हाईट टी, म्हणजेच दुधाचा चहा. आणि इकडे या दोघींच्या चाललेल्या होत्या गप्पा. आणि म्हटलं चला आपलं चहा वगैरे घेऊ. इकडं पोरं वगैरे पण खेळत होती. म्हटलं चहा वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला बाहेर जाता येईल. काय झालं, कॅन्सल झालं काय? हो आरवी. हॅलो. चहा झाल्यानंतर मी अगोदर मुलांनाच दिला सगळ्यांना चहा, कारण खूप मस्ती करतायत, खात बसतील तर शांत बसतील. आणि नंतर आम्ही पण चहा घेतला त्यांच्यासोबत. आणि अशा तऱ्हेने आमची सगळ्यांची तयारी झाली आणि सगळेजण खाली उतरलेलो होतो फायनली. इकडे जायचं, तिकडे जायचं, तिकडे जायचं, नुसतं प्लॅनिंग 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 करता आम्हाला अशा तऱ्हेने 4 वाजलेले होते. आणि मुलं पण इतकी खुश झालेली होती, कारण इतक्या दिवसानंतर आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो, त्यामुळे आम्हालाही आनंद झालेला होता आणि मुलांनाही त्याच्याहून दुप्पट आनंद झालेला होता. कारण की रोजचं स्कूल, अभ्यास, हे ते रुटीन चालूच होतं आणि खूप दिवसानंतर काही कारणास्तव आम्हीही भेटलेलो नव्हतो, त्यामुळे आम्हालाही भेटता आलं आणि त्यानिमित्तानं आमचंही नियोजन झालं. अशा तऱ्हेने वर्षाच्या गाडीवर काही जण बसले, नम्रताच्या गाडीवर काही जण, आणि आमच्या गाडीवर दोघांना आम्ही घेतलेलं होतं. असा आम्ही मस्त असा प्लॅन केला. आणि फायनली आम्ही कुठे पोचलेलो आहे, तर आता तुम्हाला दिसतंय आकाशामध्ये काय दिसतंय, तर एरोप्लेन. तर पनवेलच्या जे एअरपोर्ट आपलं झालेलं आहे, तिकडे आम्ही गेलेलो होतो एअरपोर्टला. तर किती जवळून दिसतंय बघा हे, मस्त. इतकं छान वाटलं, मुलांना पण खूप आनंद झाला. फर्स्ट टाईम त्यांनी एरोप्लेन इतक्या जवळून बघितलं. अजून आम्ही पण बसलेलो नाही आहे एरोप्लेनमध्ये, पण म्हटलं चला एरोप्लेनमध्ये नाही बसायचं तर किमान आपण एअरपोर्ट तरी बघून येऊया. आणि मुलांनाही बघायला भेटला आणि आम्हीही खूप एन्जॉय केला, खूप फोटोज काढले, खूप रील काढले, खूप एन्जॉय केला. अशा तऱ्हेने परत अजून आम्हाला एक एरोप्लेन दिसलेलं, किती जवळून दिसला आम्हाला ते, मस्त, खूप मस्त मजा केलेली आहे.
हिनं सूर्यच काढून टाकला हातातला. फोटो काढा. आमचे अशा तऱ्हेने आमचे फोटोज रील सगळं काढून झालं, एरोप्लेन बघून झाले आणि आम्ही परत परतीच्या मार्गावर लागलो. आणि परत आमचं प्लॅनिंग ठरलं की आपण पोरांना घेऊन गार्डनला जाऊया खेळायला, कारण तिकडे थोडा वेळ घालवला तर त्याच्यानंतर आम्हाला वेळ होता, घरी जेवणही रेडी होतं. त्यामुळं म्हटलं आपण गार्डनला घेऊन जाऊ. खूप दिवसानंतर आता त्यांना आम्ही गार्डनला खेळायला घेऊन आलेलो होतो. जवळजवळ मला वाटते 7 ते 7:30 वाजलेले असतील कदाचित तेव्हा. आणि म्हटलं चला तेवढेच ते एन्जॉयही करतील आणि जेवणही आपलं घरी आहे, त्यामुळे जेवणाचा काही त्रास नव्हता. घरी गेल्यानंतर जाऊन करायचं आहे, त्यामुळे म्हटलं फुल एन्जॉय, आजचा दिवस फुल एन्जॉय करायचा बाहेर आपण मस्त निवांत. त्यामुळे खूप खूप एन्जॉय केला. आणि त्याच्यानंतर खरी सरप्राईज पार्टी होती ती म्हणजे आरवीच्या पप्पांनी सगळ्यांना पिझ्झा हटमध्ये घेऊन गेलेले होते आणि सगळ्यांसाठी पिझ्झा, फ्रेंच फ्राईज वगैरे मागवलेलं होतं. सगळ्यांना खूप खूप म्हणजे खूप आनंद झाला, पोरांना खूप एन्जॉय केला, खूप मस्त पार्टी झालेली होती आमची. हे ती खावारी. डबल बोल. मैंने दूसरा पिज्जा लिया गया खाना तो इधर आकर खाना है। दाम पिज्जा आ गया इन लोग का। दाम पिज्जा आ गया इन लोग का। बहुत अच्छा है का पिज्जा। हाँ पिज्जा दो पिज्जा खाए, दो पिज्जा और दो फ्रेंच फ्राइज चार। I like it this pizza. Yeah. I like it french fries. चटनी फ्रेंच फ्राइज होता। चटनी फ्रेंच फ्राइज and french fries. चटनी फ्रेंच फ्राइज पर खूब डाले। नॉर्मल फ्रेंच फ्राइज and spicy फ्रेंच फ्राइज। Yes. ये स्पाइस नव्हता, चटणी होता। चटणी वाला फ्रेंच फ्राइज होता। तुला माहिती नव्हतं? पिझ्झा वगैरे सगळं पस्त करून आम्ही घरी आलेलो आहे. आणि इकडे करत होती वर्षा भाकरी, पण वर्षाला काय माझ्या तव्यावर भाकरी जमत नव्हत्या. पण जाऊ दे, एक दिवस मला तिने आराम दिला, कशी का असेना, पण फाटकी तुटकी कशी का असेना, पण मैत्रीण होती म्हणून तिने केल्या आणि मलाही आराम करता आला. म्हटलं कारण मला पाणी भरायचं होतं, खूप गडबड होती. मग मी इकडं पाणी वगैरे सगळं भरून सगळं साफ करून घेतलं. आणि दोन नाही 3च भाकरी करायच्या होत्या, त्यामुळे सकाळचं बाकी शिल्लक होतं. त्यामुळे म्हटलं चल नम्रताला म्हटलं आपण दोघी बसू, ती करेल. तोपर्यंत सगळं झालं आणि अशा तऱ्हेने मग आम्ही 9 वाजता जेवायला बसलो. आणि मी घेतलेली होती सकाळची शिळी भाकरी, मला शिळी भाकरी चिकनसोबत खूप आवडते. आणि आपला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला चिकनचा वगैरे तुम्ही व्हिडिओ बघून घेतलेलाच आहे, आणि हा व्हिडिओ पण बघा, तुम्हाला खूप मजा येईल. आणि याच्यानंतर या सगळ्यांना मी बाय बाय करण्यासाठी खाली आलेले होते. मला वाटते 10:30 वाजता ही सगळी लोक गेली आणि खूप मस्त मजा केली सगळ्यांनी. बाय. आज मस्त अशी छान अशी खूप दिवसातून एकत्रित आलो आणि मस्त अशी पार्टी झाली. 2 टाईम फुल जेवण झालं, घरच्या घरी चिकनचा बेत, आणि मस्त फुल एन्जॉय केला दिवसभर. इतक्या गप्पा आणि मस्ती मजा, खूप मस्त मजा आली. आणि पूर्ण आपल्या दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.